नमस्कार मंडळी, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता पद्मा ऊर्जाला सांगत असते, ताई शौर्यदादा खूपच चांगले आहेत ग, तू त्यांच्याशी लग्न करावंस असं मला वाटतं. तर आता ऊर्जा म्हणते, मला नाही करायचं आहे त्याच्याशी लग्न, कारण त्याचं लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे. आता मग इकडे पद्मा म्हणते, अगं ताई पण त्याच्या बहिणीचं पण लग्न विक्रांतशी होणार आहे. आता ही सच्चाई इकडे ऊर्जाला समजलेली असते आणि ती तर खूपच घाबरलेली असते. तर पद्मा सांगते की एकट्या शौर्याचं लग्न होणार नाही, तर आता तिथे तीर्थाचं पण लग्न होणार आहे. आता ऊर्जाला खूपच भीती वाटते, कारण विक्रांत खूपच बेकार माणूस आहे आणि त्याच्यासोबत लग्न होणार आहे. हे ऐकल्यावर तिला तर धक्काच बसतो. दुसऱ्या बाजूला शौर्यने आता ऊर्जाला कॉल केलेला असतो. तेव्हा ऊर्जा शौर्याला म्हणत असते की काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत, तरीसुद्धा मनाविरुद्ध असतात, तरीसुद्धा त्या कराव्या लागतात. तर आता लगेचच शौर्य म्हणतो, अच्छा असं आहे का, मग चल तुला पण ही गोष्ट पटत नाही आहे ना, चल मग माझ्याशी लग्न कर. असं बोलल्यानंतर आता ऊर्जा खूपच शॉक होते, कारण आता शौर्य म्हणतो, तूच तर बोललीस ना मनाला पटत नसल्या तरी काही गोष्टी कराव्या लागतात, तर आता माझ्याशी लग्न कर. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा पुढील भाग ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.